सहानुभूती व्यक्त करावं। माननीय जयकुमारजी गोरे साहेब। लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे दैवत लोकनेते बहुजन हृदय सम्राट सन्माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या उभ्या केलेल्या पुतळ्याचं आज अनावरण आणि त्या पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या हस्ते होते ते आदरणीय मुंडे साहेबांच्या विचारात वाढलेले आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचं काम जे मुख्यमंत्री करतायत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण झालं। ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मित्र सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे, सन्माननीय धनंजयजी मुंडे, सन्माननीय रमेश अप्पा कराड, माजी मंत्री आमचे मित्र सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर, आमचे दुसरे मित्र सन्माननीय अभिमन्यू पवार, विक्रम काळे, संजयजी बनसोडे, संजयजी केनेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्माननीय बसवराज पाटील, अजितजी पाटील, कृषी मूल्य आयोगाचे सन्माननीय पाशा पाटील, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर, नांदेड परिक्षेत्राचे डीजीपी सन्माननीय उमाप साहेब, सन्माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल मीना, एसपी सन्माननीय तांबे साहेब, अनेक सन्माननीय वास्तविक पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळेचा अभाव आहे, मी सगळ्यांची क्षमा मागेन आणि आपण उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या संख्येनं गोपीनाथरावजी मुंडेंच्यावर प्रेम करणारे, भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधूंनो, आज लातूरच्या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय। आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा आजचा दिवस आहे की ज्या भागामध्ये ज्या परिसरामध्ये आदरणीय मुंडे साहेब वाढले घडले त्या जिल्हा परिषदेमध्ये आज मुंडे साहेबांचा पुतळा बसला आणि त्याचं आज अनावरण होतंय। आपण सगळेजण मुंडे साहेबांच्या संघर्षाचे साक्षीदार आहे, आपण सगळेजण मुंडे साहेबांच्या कार्याचे साक्षीदार आहोत आणि मुंडे साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड संघर्षातनं उभं केलेलं कार्यकर्त्यांचं जाळं, भारतीय जनता पक्षाचं जाळं आणि त्यासोबत आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना दिलेली ताकद, दिलेलं बळ, त्यातून उभे राहिलेले असंख्य असे कार्यकर्ते आज मुंडे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करतात। आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांच्या विचारात, मुंडे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचं काम या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होताना आपण सगळेजण पाहतोय। आज मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब काम करत असताना अनेक जण जाणते राजे म्हणून होऊन गेले, अनेक जण जाणते राजे स्वतःला आजही म्हणवतात, पण खऱ्या अर्थाने सामान्य माणसाची सेवा करणारा, सामान्य माणसाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून आज आपण फडणवीस साहेबांच्याकडे पाहत असतो।
मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल, अगदी शहरातला मेट्रोचा प्रश्न असेल, अख्ख्या महाराष्ट्रात वाड्या वस्तीवर उभं राहिलेलं रस्त्याचं जाळं असेल, अगदी आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला मिळालेलं उद्दिष्ट 10,26,000 घरांचं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न केले मोदीजींच्याकडून या महाराष्ट्रासाठी फक्त 6 महिन्यामध्ये 30 लाख घराचं उद्दिष्ट मिळवून आणलं आणि 30 लाख घराचं काम आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिला विषय घेतला असेल तो शेतकऱ्यांसाठी दुष्काळी भागासाठी पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. खास करून मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मांडणारे सन्माननीय मुख्यमंत्री. त्यांना वॉटरमॅन म्हणलं पाहिजे, त्यांना मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून वाड्या वस्तीला जोडणारे रस्ते त्यासाठी रोडमॅन म्हणलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय की आता मेट्रोमॅन तर आपण त्यांना म्हणतोच, पण तो हे सगळा विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना, या राज्याला पुढे घेऊन जात असताना या मराठवाड्याच्या प्रत्येक विकास कामामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय कायम अग्रेसर असतात. आणि अशा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज गोपीनाथ मुंडे साहेबांच्या या पुतळ्याचं अनावरण होतंय. मी मनापासून मुंडे साहेबांना अभिवादन करत असताना, त्यांच्या विचारानं हा महाराष्ट्र पुढे जात असताना परमेश्वरानं मुंडे साहेबांना, आदरणीय फडणवीस साहेबांना ताकद द्यावी. हा महाराष्ट्र पुढे जात असताना आपण सगळे मिळून आदरणीय मुख्यमंत्री महोदयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू एवढंच आजच्या दिवशी मी सांगेन. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मुंडे साहेबांना मनापासून अभिवादन करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे